हाय हॅलो नमस्कार सर्वांना। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छान अशा उपयोगी महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। नवनवीन असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते। तर बाजारामधून लाकडी पोळपाट कसा घ्यावा किंवा तो घेतल्यानंतर घरी आणल्यानंतर काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जो जेणेकरून हा पोळपाट लाकडी पोळपाट वर्षानुवर्ष टिकेल। तर त्यासाठी लाकडी पोळपाट घेताना जो काही त्याचा वरचा भाग आहे तो अगदी मऊ असावा आणि त्यानंतर जो काही पाठीमागचा खालचा भाग आहे पोळपाटाचा तो अगदी त्याला चिटकूनच व्यवस्थित असा असावा, त्याला जॉईंट पाय नसावेत। असं म्हटलं जातं की जर लाकडी पोळपाटाला जॉईंट पाय दिलेले असेल सेपरेट तर असा पोळपाट वर्षानुवर्षे टिकत नाही। तर अंगाच्या पायाचा पोळपाट नेहमी घेताना घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील पोळपाट वर्षानुवर्षे टिकेल। तर अशा पद्धतीने जर तुम्ही लाकडी पोळपाट घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष टिकेल सुद्धा। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळपाटाची मागची बाजू पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की अशा पद्धतीने तुम्ही पोळपाट नक्कीच खरेदी करा। आता त्यानंतर इथं लाकडी पोळपाटाची जी काही वरची बाजू आहे ती अगदी मऊ असावी। बघू शकता, घेताना अगदी व्यवस्थित बघून घ्या, कारण जास्त काही उरलेला किंवा खूप भेगा असलेला पोळपाट जर तुम्ही घेतला तर तो जास्त टिकणार नाही। आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळपाट जास्त दिवस वर्षानुवर्ष टिकण्यासाठी काय करायचंय। तर आपल्या घरामध्ये जे काही आपण तेल खाण्यासाठी वापरत असो ते तेल इथं एका वाटीमध्ये थोडंसं घ्यायचं आहे। 1 चमचा तेल मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे। हळद पावडर या तेलामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता हळद पावडर तेलामध्ये छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर तळहाताच्या साह्याने आणि बोटांच्या साह्याने पोळपाटाला आपण हे तेल आणि हळद छान असं लावून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं ना की तो पोळपाट अगदी मऊ होतो आणि त्यानंतर हा पोळपाट वर्षानुवर्षे टिकतो सुद्धा। तुम्हाला देखील असाच प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका। आता बघा इथं एक 2 ते 3 मिनटं 2 ते 3 वेळा छान असं हे तेल आणि ही हळद जे आपण मिक्स केलेलं आहे हे छान असं पोळपाटाला इथं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 तास सुकवण्यासाठी ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवू शकता, अगदी 24 तास हे सुकण्यासाठी ठेवा। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला हेच तेल आणि हळद मिक्स करून पुन्हा लावायचं आहे। असं तुम्हाला सलग 3 ते 4 दिवस लावायचं आहे। म्हणजे 3 ते 4 दिवस सलग असं तेल आणि हळद या पोळपाटाला जर तुम्ही लावलं ना तर तुम्हाला हा पोळपाट अगदी वर्षानुवर्षे टिकेल आणि पोळपाट अगदी खराब सुद्धा होणार नाही। आणि या 3 ते 4 दिवसानंतरच तुम्ही पोळपाट अगदी घरगुती रोजच्या किचनमध्ये वापरण्यासाठी नक्कीच पोळपाटाचा उपयोग करू शकता। तर आशा करते की तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि फायद्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते। आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका।